विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CAM पाथवे याबद्दल माहिती मिळवणार आहोत. सो CAM नेमकं काय आहे तर CAM जे आहे दॅट स्टँड फॉर क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम सायकल और द डार्क fixation of carbon dioxide in succulent plants. Actually, CAM is a cyclic reaction occurring in the dark phase of photosynthesis in the plants of Crassulaceae. Crassulaceae नावाचं जे काही फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये जनरली हे सगळ्यात पहिले जे आहे ते हे मेटाबॉलिझम जे आहे ते ऑब्झर्व केलं गेलं होतं. त्याच्यामुळे त्याला या सायकलला क्रॅसुलेशियन सायकल क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम सायकल असं नाव देण्यात आलेलं आहे. द CAM pathway discovered by the Ranson and Thomas in 1960 and Rohan, Vance and Black in 1973. This pathway exists in succulent plants, plant families like Cactaceae, Forbiaceae, Azoaceae, Orchidaceae, Asclepiadaceae, Whiteaceae etc. ह्या ज्या काही फॅमिलीज आहेत हे काही एक्झाम्पल्स आहेत. या फॅमिलीजमध्ये जनरली हा जो पाथवे आहे तो आपल्याला बघायला मिळतो. सिन्स दिस मेटाबॉलिझम इज इन्व्हेस्टिगेटेड फर्स्ट इन ब्रायोफायलम कॅलिसिनम, अ मेंबर ऑफ फॅमिली क्रॅसुलेसी, द पाथवे इज नोन ॲज क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम. तर हे जे काही पाथवे आहे तो ब्रायोफायलम हे जे काही प्लांट आहे त्या ब्रायोफायलममध्ये सगळ्यात पहिले इन्व्हेस्टिगेट केला गेलं होतं आणि तो क्रॅसुलेसीचा जो आहे तो मेंबर आहे. त्याच्यामुळे या सायकलला हे क्रॅसुलेशियन ॲसिड मेटाबॉलिझम हे नाव देण्यात आलेलं आहे. इट इज अ कार्बन फिक्सेशन प्रोसेस वेअर इन द फर्स्ट प्रोडक्ट इज मॅलिक ॲसिड. इट इज द थर्ड अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ केल्विन सायकल ऑकरिंग इन द mesophyll cell. The plant exhibits the CAM cycle or are called as CAM pathway. ज्या प्लांट्स मध्ये हे जे काही CAM pathway आढळतो त्यांना CAM plants असं म्हणतात. Most of the CAM plants are succulent. For example, Bryophyllum, Kalanchoe, Crassulea, Sedium, etc. It is also seen in certain plants of cactus, for example, opuntia, orchids, and pineapples, etc. CAM plants are usually succulent and they grow under the extreme xeric condition. In these plants, the leaves are succulent or fleshy. xeric condition म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी जनरली जे काही प्लांट आढळतात त्यांच्यामध्ये हा जो पाथवे आहे तो बघायला मिळतो किंवा ते प्लांट त्याचे जे काही जे लिव्ज आहेत ते फ्लेशी असतील किंवा सक्युलंट असतील या त्या प्लांटमध्ये जनरली हे बघायला मिळतं. द मेसोफिल सेल्स हॅव लार्जर नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट अँड द व्हास्क्युलर बंडल्स आर नॉट सराउंडेड बाय द वेल डिफाइंड बंडल शीथ सेल्स. इन दिस प्लांट द स्टोमेटा रिमेन ओपन ड्युरिंग नाईट अँड क्लोज ड्युरिंग द डे टाईम. जनरली बाकीच्या प्लांट्समध्ये काय असतं तर स्टोमेटा जो आहे तो दिवसा ओपन असतात आणि रात्री जे आहेत ते क्लोज होतात. पण हे जे काही प्लांट्स आहेत CAM पाथवेचे जे काही प्लांट्स आहेत किंवा CAM प्लांट जे आहेत यांच्यामध्ये उलट आहे. तर यांचे जे काही स्टोमेटा आहेत दे रिमेन ओपन ॲट नाईट अँड क्लोज्ड ड्युरिंग डे टाईम. कारण काय तर ट्रान्सपायरेशन जी प्रोसेस आहे ती मिनिमाइज व्हावी, जास्त होऊ नये त्यासाठी यांच्यामध्ये हे ॲडॉप्टेशन झालेलं आहे. ओके, तर द CAM आर ॲडॉप्टेड टू फोटोसिंथेसिस अँड सर्व्हायवल अंडर द ॲडव्हर्स xeric conditions. The CAM plants are not as efficient as C4 plants in photosynthesis, but they are better suited to the conditions of the extreme desiccations. म्हणजे हे जे काही CAM पाथवे हे जे आहे याच्यामध्ये खूप जास्त इफिशियंट प्रोसेस नाही आहे ॲज लाईक द C4 प्लांट्स, पण एक्स्ट्रीम कंडिशनला ही प्रोसेस जी आहे ती खूप कामी येते.
तर CAM plants are unique in the manner that their stomata are open at night and mostly closed during the daytime. Therefore, these plants tend to concentrate carbon dioxide in the cells during night, and as carbon dioxide build up occur, the cell sap turns acidic, and this process is known as the dark acidification. म्हणजे काय तर रात्री ह्या स्टोमॅटा ज्या असतात त्या ओपन असतात आणि त्या काय करतात तर कॉन्सन्ट्रेट जे कार्बन डायऑक्साईड आहे ते आतमध्ये घ्यायला सुरुवात करतात आणि ते कार्बन डायऑक्साईड हे आतमध्ये घेतल्यामुळं आतमधले जे काही सेल सॅप आहे that turns in the acidic nature, and so this process is termed as a dark acidification. The next day when the stomata close, पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा स्टोमेटा क्लोज होतात, transpiration loses or minimizes. Simultaneously the carbon dioxide absorbed during the preceding night is utilized for photosynthesis. म्हणजे रात्री जो काही कार्बन डायऑक्साईड त्यांनी घेतलेला आहे तो दिवसा ते फोटोसिंथेसिस मध्ये ते युटिलाइज करतात. अँड दिस फेज इज नोन ॲज लाईट डिॲसिडिफिकेशन, आणि या प्रोसेसला जे आहे ते लाईट डिॲसिडिफिकेशन असं म्हटलं जातं. ओके, सो दिस CAM इन्व्हॉल्व्स टू स्टेप्स, दॅट इज ॲसिडिफिकेशन अँड सेकंड इज डिसॲसिडिफिकेशन. Let us discuss one by one. First, acidification. As we know, this process is carried out in the night only. In darkness, the stored carbohydrates are converted into phosphoenol pyruvic acid by the process of the glycolysis. The stomata in CAM plants are open in dark and they allow free diffusion of carbon dioxide from the atmosphere into the leaf. म्हणजे रात्री काय होतं तर जे काही स्टोमेटा आहेत ते ओपन होतात आणि दे अलाउ द फ्री डिफ्युजन टू कार्बन डायऑक्साइड इनटू द लीफ. नाउ द फॉस्फोइनॉल pyruvic acid carboxylated by the enzyme phosphoenol pyruvic acid carboxylase, and it is converted into the ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड. हे जे काही सगळ्यात पहिले जे आहे ते कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन हे ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिडमध्ये होतं. इथं आपण बघू शकतो की फॉस्फोइनॉल pyruvic ॲसिड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, जे याचं जे काही आहे रिझल्ट, इट रिझल्ट्स इन टू द फॉर्मेशन ऑफ ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड. आणि यामध्ये काय होतं हे PEP, याच्यामध्ये जे एन्झाईम वापरले जाते ते PEP कार्बॉक्झिलेज. Okay, the oxaloacetic acetic acid then reduced to the malic acid. सगळ्यात त्याच्यानंतर काय होतं या ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन हे मेलिक ॲसिडमध्ये होतं इन द प्रेझेन्स ऑफ द एन्झाईम मेलिक डिहायड्रोजिनेज. यामध्ये जे आहे ते मेलिक डिहायड्रोजिनेज हे एन्झाईम वापरले जातात. अँड द रिॲक्शन रिक्वायर्स द NADPH2 प्रोड्युस्ड इन द ग्लायकोलायसिस. आणि या रिॲक्शनमध्ये याचे NADPH2 हे वापरले जातात आणि याच्या मदतीनं ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन हे मॅलिक ॲसिडमध्ये होतं. आणि यामध्ये जे एन्झाईम वापरले जातात ते मेलिक डिहायड्रोजिनेज आहेत. सो द मेलिक ॲसिड प्रोड्युस्ड इन द डार्क इज स्टोर्ड इन द व्हॅक्युल्स. नाव द मॅलिक ॲसिड इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ द टिश्यू. आणि ह्याच्यामुळे काय होतं मॅलिक ॲसिड त्यामुळं त्या टिश्यूची जी आहे ती ॲसिडिटी वाढते. आफ्टर दॅट द नेक्स्ट प्रोसेस इज डिॲसिडिफिकेशन. आता ही जी प्रोसेस आहे ही दिवसा चालू राहते. ड्युरिंग डे टाईम व्हेन द स्टोमेटा आर क्लोज्ड, जेव्हा स्टोमेटा हे क्लोज्ड असतात अशा वेळेस काय होतं तर मॅलिक ॲसिड इज डिकार्बॉक्सिलेटेड टू प्रोड्यूस pyruvic acid and evolve carbon dioxide in the presence of malic enzyme. When the malic acid is removed, the acidity decreases the cells, and this is called as a deacidification, and one molecule of NADPH is reduced in this reaction. This can be summarized in this following equation. Malic acid is converted into
pyruvic acid with the enzyme मॅलिक एन्झाईम आणि परत एकदा NADPH2 जे आहे ते याच्यामध्ये फॉर्म होतात आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिड्यूस होतो. तर this process is acidification and desacidification. This can be summarized into this chart. Okay, so याच्यामध्ये दाखवले तर कार्बन डायऑक्साईड ही जी पहिली प्रोसेस आहे ही नाईटची प्रोसेस आहे आणि दुसरं जे आहे ते डे टाइम आहे. याच्यामध्ये हे स्टोमेटा जो आहे तो ओपन दाखवलेला आहे, या ठिकाणी स्टोमेटा क्लोज दाखवलेला आहे. तर यावेळेस काय होतं तर रात्रीच्या टायमाला कार्बन डायऑक्साईड हा या सेल्समध्ये लीफमध्ये एंटर होतो आणि याच्यामध्ये जे आहे ते फॉस्फेनॉल पायरुविक ॲसिड मध्ये ते त्याच्यापासून ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड जे आहे ते तयार होतात आणि त्यानंतर ऑक्झॅलोएसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन हे मॅलिक ॲसिडमध्ये होतं आणि याच्यामध्ये जे आहे ते मॅलिक डिहायड्रोजिनेज एन्झाईम वापरला जातं आणि त्याचबरोबर NADPH2चं युटिलायझेशन हे मॅलिक ॲसिड फॉर्मेशनमध्ये होतं. नंतर ते व्हॅक्युल्समध्ये पाठवल्या जातात आणि त्यानंतर दिवसा जे आहे ती दुसरी प्रोसेस चालू होते, त्याला आपण डिॲसिडिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे मॅलिक ॲसिडपासून जे आहे ते पायरुविक ॲसिड परत एकदा तयार होतात आणि हे तयार होत असताना NADPH2चं फॉर्मेशन होतं आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो सुद्धा रिलीज केला जातो आणि हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा केल्विन सायकलमध्ये या ठिकाणी वापरला जातो आणि त्याच्यानंतर परत एकदा त्याच्यापासून जे काही आहे ते कार्बोहायड्रेट्स परत एकदा बाजूला पडल्या जातात. ओके, सो द पायरुविक ॲसिड मे बी ऑक्सिडाइज टू carbon dioxide by the pathway of Krebs cycle, or it may be reconverted to the phosphoenol pyruvic acid and the synthesized sugar by the C3 cycle. The carbon dioxide released by the desacidification of the malic acid, it is accepted by the ribulose diphosphate and is fixed to carbohydrate by the C3 cycle. Okay, so this is about this the deacidification of the CAM pathway. So CAM is a most significant pathway in the succulent plant. The stomata are closed during daytime to avoid the transpiration, loss of water. As the stomata are closed, the carbon dioxide cannot enter into the leaves from the atmosphere. However, they can carry out photosynthesis during the daytime with the help of the carbon dioxide released from the organic acids. During nighttime, organic acids are synthesized in the plenty with the help of carbon dioxide released in the respiration and the carbon dioxide entering from the atmosphere through the open stomata. Thus, the carbon dioxide in the dark acts as a survival value to these plants. Okay, this is about the CAM pathway. After that, next point is photorespiration. Photorespiration. The excessive respiration takes place in the green cells in the presence of light is called as photorespiration. Okay, तर यामध्ये काय होतं, this is the ही एक it is a phenomenon under high oxygenic condition. The RUBP carboxylase fixes the atmospheric oxygen with the help of RUBP instead of the carbon dioxide. जनरली काय होतं, RUBP जे आहेत ते कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्याचं काम करतात फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. पण या ठिकाणी काय होतं तर हाय ऑक्सिजनिक कंडिशन असल्यामुळे त्यामध्ये काय होतं तर ऑक्सिजन हे कार्बन डायऑक्साईडच्या जागी फिक्स केल्या जातात आणि धिस रिझल्ट्स इन टू द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोलेट. आणि त्याच्यामुळे काय होतं सगळ्यात पहिले जे आहे ते ग्लायकोलेट फॉर्मेशन होतं आणि हे जे काही ग्लायकोलेट आहेत दीज आर द C2 कंपाऊंड्स. ओके, इन्स्टेड ऑफ PGI च्या ऐवजी हे ग्लायकोलेट तयार होतात. ॲज O2 is fixed by the mesophyll tissues during daytime, it is called as photorespiration. आणि याच्यामुळे काय होतं तर ऑक्सिजन हा दिवसा मेसोफिल टिश्यूज जे आहेत त्या फिक्स करतात. बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड ॲज photorespiration. And it is also called as C2 cycle because the compound formed glycolate is a C2 compound. आणि
याला C2 सायकल सुद्धा म्हणतात, कारण याच्यामध्ये जो कंपाऊंड फॉर्म होतो तो कार्बन कंटेनिंग कंपाऊंड C2 कंपाऊंड आहे. 2 कार्बन मॉलिक्युल्स त्या ठिकाणी ग्लायकोलिकचे आपल्याला बघायला मिळतात. ओके, कंटेनिंग कंपाऊंड आहे. तर Decker in 1955 discovered the process of this photorespiration, and it is also called as a C2 cycle, as the 2 carbon compound glycolic acid acts as the substrate in the photorespiration. In general, the respiration takes place under both light and dark condition. रेस्पायरेशन इज डिफरंट थिंग. रेस्पायरेशन जी आहे ती कोणत्याही डार्क आणि लाईट कंडिशन्समध्ये ती टेक्स प्लेस होते. However, in some plants, the respiration is more in light than the dark. It is 3 to 5 times higher than the rate of the respiration in dark. The photorespiration is carried out only in the presence of light, but the normal respiration is not light dependent. It is called as a dark respiration. Okay, the photorespiration in photorespiration, the temperature and oxygen concentration plays an important role. Photorespiration is very high when the temperature is between 25 to 30 degrees centigrade. The rate of photorespiration increases with the increase in the concentration of oxygen. 3 cells organelles, namely chloroplast, peroxisomes and mitochondria, are involved in the photorespiration. Okay, this is important. ह्या प्रोसेस मध्ये 3 सेल ऑर्गेनेल्स से इन्वॉल्व आहेत. क्लोरोप्लास्ट, पेरिक्सोझोम्स अँड मायटोकॉन्ड्रिया. हे 3 जे आहेत ते या फोटोरेस्पिरेशन मध्ये इन्वॉल्व असतात. This kind of respiration is seen in the plants like cotton, pulses, capsicum, peas, tomatoes, soybean, wheat, oats, paddy, etc. And it is absent in the most of the grasses. Okay. Actually, mechanism. In the presence of the excess oxygen and low carbon dioxide, ribulose 1,5-diphosphate produced in the chloroplast during the photosynthesis is split into the 2-phosphoglycolic acid and 3-phosphoglyceric acid by the enzyme ribulose 1-diphosphate oxygenase. The 3-phosphoglyceric acid enters into the Kelvin cycle. त्याच्यामध्ये काय होतं तर जेव्हा एक्सेस ऑक्सिजन कंडिशन असते आणि लो कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट असतं तेव्हा रायबोलोज 1,5-डायफॉस्फेट जे काही क्लोरोप्लास्टमध्ये असतात ते स्प्लिट होऊन त्यापासून जे आहेत ते 2-फॉस्फोग्लायकोलिक ॲसिड आणि 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड जे आहेत ते स्प्लिट होतात, वेगवेगळे होतात बाय द एन्झाईम रायबोलोज 1,5-डायफॉस्फेट ऑक्सिजनेज. आणि यामधले जे आहेत ते 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड एंटर्स इनटू द केल्विन सायकल. In the next step, the phosphate group is removed from the 2-phosphoglycolic acid to produce glycolic acid by the enzyme phosphatase. Now, the glycolic acid then it comes out of the chloroplast and enter in the peroxisomes. म्हणजे पहिलं जे होतं हे पहिल्या 3 स्टेप जे आहेत, पहिल्या 3 पॉइंट जे आहेत ते क्लोरोप्लास्ट मध्ये होते. आता हे जे ग्लायकोलिक ॲसिड जे तयार झालेलं आहे, ग्लायकोलिक ॲसिड दॅट comes out through the chloroplast and enter to the peroxisomes. Here it combines with the oxygen to form the glyoxylic acid and hydrogen peroxide. This reaction is catalyzed by the enzyme glycolic acid oxidase. Hydrogen peroxide is a toxic substance and it is broken down into water and oxygen by the enzyme catalase. The photorespiration is an oxidation process, and in this process the glycolic acid is converted into carbohydrate and the carbon dioxide is released as a byproduct. As a
As glycolic acid is oxidized in photorespiration, it is called as a glycolate metabolism. ग्लायकोलिक ऍसिडचं याच्यामध्ये जे आहे ते ऑक्सिडेशन होत असते या फोटोरेस्पिरेशन मधून, याला अजून दुसरं नाव जे आहे ते ग्लायकोलेट मेटाबॉलिझम असंही म्हटलं जातं. The glyoxylic acid converted into glycine by the addition of one amino group with the help of the enzyme aminotransferase. And now this glycine is transported from the peroxisomes into the mitochondria. म्हणजे आता जे आहे ते ग्लायसिन तयार झाल्यानंतर ते जे आहे ते पेरॉक्सिझोम्स पासून मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याला ट्रान्सफर केलं जातं आणि in mitochondria, 2 molecules of glycine condense to form the serine. आणि यापासून जे आहे ते सिरीन तयार होतात आणि लिबरेट कार्बन डायऑक्साइड अँड अमोनिया, आणि याच्यापासून जे आहे ते कार्बन डायऑक्साइड आणि अमोनिया जे आहेत ते रिलीज होतात. नाव द अमोनिया ग्रुप the amino group is removed from the serine to form the hydroxyl pyruvic acid in the presence of the enzyme transaminase. And in the next step, the hydroxypyruvic acid undergoes the reduction with the help of NADH to form the glyceric acid in the presence of the enzyme alpha hydroxylacetic reductase. Finally, the regeneration of 3-phosphoglyceric acid occurs by the phosphorylation of the glyceric acid with the ATP. This reaction is catalyzed by the enzyme kinase, and the 3-phosphoglyceric acid is an intermediate product of Calvin cycle. If it enters the chloroplast, it is converted into carbohydrate by the photosynthesis, and it is suppressed nowadays with the increased carbon dioxide content in the atmosphere. Okay, so this all process is summarized in this chart. Here you can see there are 3 cell organelles: chloroplast, after that peroxisomes and mitochondria. आता यामध्ये काय होतं तर हे जे काही आरयूबीपी जे आहेत हे आरयूबीपी सगळ्यात सुरुवातीला ऑक्सिजन जे आहेत ते युटिलाइज करतात, ऑक्सिजन जे आहेत ते फिक्स करतात इन्स्टेड ऑफ द कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड जे आहेत ते फिक्स करण्याच्या ऐवजी ते ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन जे आहेत ते फिक्स करतात आणि त्यापासून जे आहेत ते फॉस्फोग्लायकोलेट हे तयार होतात. आणि त्यानंतर हे जे काही ग्लायकोलेट आहेत हे ग्लायकोलेट नंतर पेरॉक्सिसोम्स मध्ये ते ट्रान्सफर केले जातात, त्यापासून ग्लायसिन जे आहेत ते तयार होतात आणि हे ग्लायसिन नंतर ट्रान्सपोर्ट केले जातात टू मायटोकॉन्ड्रिया. अँड आफ्टर दॅट याच्यामधून जे आहेत ते जे कार्बन डायऑक्साइड आणि अमोनिया जो काही ग्रुप आहे तो यामधून बाहेर पडतो आणि याच्यापासून जे आहे ते परत सिरीन तयार होतात आणि हे सिरीन जे आहेत ते नंतर ट्रान्सपोर्ट केले जातात पेरॉक्सिझोम्समध्ये आणि यापासून जे आहे ते ग्लिसरेट जे आहे ते तयार होतात आणि ह्या ग्लिसरेटला परत ते क्लोरोप्लास्टमध्ये ट्रान्सपोर्ट करतात आणि यापासून जे आहेत ते PGA मॉलिक्युल्स हे तयार होतात आणि तिथून पुढे परत एकदा C3 सायकल थ्रू ते युटिलाइज केल्या जातात. ओके, तर या पद्धतीने ही जी सायक्लिक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ही प्रोसेस बघायला मिळते. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस photorespiration? It may be protect other physiological mechanism or biomolecules from the photooxidation or the oxygen damage due to the oxygen burden. Okay, म्हणजे हे काय तर बाकीचे जे काही फिजिओलॉजिकल आणि बायोमॉलिक्युल जे काही रिॲक्शन्स आहेत त्यांना मेकॅनिझम आहे त्याला प्रोटेक्ट करायचं काम करतं, कारण ड्यू टू द हाय ऑक्सिजनिक कंडिशन. Some plant physiologists speculated that the photorespiration is evolved as a pathway in response to phosphoglycolate accumulation and as a regulatory
mechanism for the intermolecular transport, and this pathway can provide amino acids like glycine and serine. This is all about the photorespiration. Okay, in this way we have completed in today's video the CAM pathway and photorespiration. Thank you.